नमस्कार. मन असतं पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. प्रत्येकाला वाटत असतं की श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करावं, परंतु हे प्रत्येकाच्या नशिबी नसतं. म्हणजे बघा, ही सगळी इच्छा जी आहे ती स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आहे की आपण पारायण करावं, की त्यांनी आपल्याकडून करून घ्यावं. आपण म्हणतो आम्ही पारायण करणार होतो, पण काहीतरी कारणाने आम्हाला पारायण करता आलं नाही, काहीतरी अडचणी आल्या, संकट आले, त्यामुळे आम्हाला हे पारायण करता आलं नाही, आम्हाला पारायणाला केंद्रात बसता आलं नाही. पण मी तुम्हाला एक सांगते की बघा, आणि काही लोक अशी म्हणतात की अचानकच आम्ही पारायणाला बसलो म्हणजे केंद्रात. बघा, मी तुम्हाला सांगते, बसायचं किंवा नाही बसायचं, तर ही सगळी लीला आहे ना, ती सगळी स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आहे. म्हणजेच काय की आपण पारायण करायला बसतो हे आपल्या मनावर नसतं. म्हणजे त्यांची इच्छा असते की आपण पारायण करावं की पारायणाला बसावं की नाही. त्यांनी जर ठरवलं तर आपण पारायणाला बसू शकतो. म्हणजे बघा, श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण आपण सगळेजण करू शकतो. फक्त तुमच्या मनात इच्छा पाहिजे की तुम्ही मनापासून हे पारायण करायला बसावं. आता मी तुम्हाला एक अनुभव सांगत आहे. बघा, अनुभव असा आहे की मी माझ्या भावासंदर्भातला अनुभव आहे की त्याच्या नोकरीविषयी. तो गेली मागच्या 5 वर्षापासून नोकरीसाठी धडपडत होता. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला छोटी मोठी का होईना पण सरकारी नोकरी हवी. बघा, तुम्ही सांगा, गव्हर्नमेंट जॉब कोणाला नको. तशी त्याची इच्छा होती की मला सुद्धा गव्हर्नमेंट जॉब असायला पाहिजे, आणि त्याचं शिक्षण पण झालेलं होतं. पण असं होत होतं की तो सतत 1-2 मार्काने तो घसरत होता. असं 5 वर्ष झालं त्याच्या बाबतीत घडत होतं. घरातले लोक आणि बाहेरले लोक त्याला सततच प्रश्न विचारत होते की तू अजून किती दिवस शिकणार आहे. घरातले आई वडील तर त्याला पूर्ण वैतागले होते. त्याला असं म्हणत होते की तू एका छोट मोठ्या कंपनीत तू कामाला जा, कारण आता बास, आता आमची ऐपत नाही की इथून पुढे तुला शिकवायचं. बघा, जर घरची परिस्थिती आपली बेताची असेल तर प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला हेच सांगत असतात. आणि जर बघा, एखाद्याची परिस्थिती खरंच चांगली असेल तर घरून सपोर्ट मिळतो की ठीक आहे बाबा, की तू पुढचं शिक्षण घे, तुला नक्की यश मिळेल. पण आई वडिलांची परिस्थिती ना आहे ती बेताचीच होती. त्यामुळे सगळे त्याला म्हणत होते की आता तुझं शिक्षण थांबव आणि तू कुठेतरी एखाद्या कंपनीत छोटमोठ्या पगाराची नोकरी कर. पण त्याची अशी इच्छा होती की नाही, त्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता, कारण त्याने तसं शिक्षण घेतलं होतं आणि तो खूप धडपड करत होता. तर बघा, एकदा तो घरी आला. घरी आल्यानंतर थोडासा नाराज होता. तर मी विचारलं नक्की काय झालं. तर तो काय नाही, आता घरातली मला अशी म्हणतात की आता शिक्षण बास, तू कुठेतरी काम बघ. तर आता मी कामाच्या शोधात आहे. तर मला सुद्धा त्याचं खूप वाईट वाटलं, कारण त्याने सुद्धा मनापासून अभ्यास केलेला होता आणि त्याला असं कंपनीत कामाला जायचं नव्हतं. तर त्याची काहीतरी, बघा, प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते. माणूस शिक्षण घेतो कारण त्याला पुढं काय करायचं आहे तर त्याचं तो ठरवत असतो. पण जर शिक्षणात जर आपल्याला यश नाही मिळालं, आपल्याला आपल्या मनासारखी जॉब जर नाही मिळाला तर खूप वाईट वाटतं. तर मग आम्ही काय केलं, आम्ही केंद्रात गेलो. केंद्रात गेल्यानंतरनं त्याला एका ताईंकडून सेवा घेतली होती की नोकरीविषयी होती. मग त्यांनी त्याला सेवा दिली होती आणि तो सेवा ती मन लावून करत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गुरुवारी तो मठात यायचा, महाराजांचं दर्शन घ्यायचा, आणि दिलेली सेवा होती ती सुद्धा त्यांनी मन लावून केली. पण ती सेवा होती दिलेली, ती म्हणजे दररोज त्याच्याकडून होत नव्हती. म्हणजे कधी व्हायची तर कधी होतच नव्हती. मी असं म्हणत नाही की त्यांनी ती सेवा दिलेली अगदी मन लावून आणि कंटिन्यू केली. मी काय आहे ते तुम्हाला खरं सांगत आहे. त्याला दिलेली सेवा त्यांनी केली, पण ती सेवा दररोज केली नव्हती, कारण त्याला जसा वेळ मिळेल तसा तो सेवा करत होता. बघा, त्यानंतरनं त्यांनी श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण माझ्यासोबत केंद्रातच केलं. आम्ही दोघांनी मिळून ते पारायण केंद्रात केलं. त्याच्या अडचणीसाठी त्यांनी केलं आणि मी माझ्या अडचणीसाठी केलं. पण माझं सुद्धा स्वामींना सांगणं होतं की महाराज, त्याच्या मनासारखं काम त्याला नक्की मिळू द्या. पारायण झालं. पारायण झाल्यानंतरनं त्याला थोड्या दिवसात त्याला जॉब लागला. तो पण गव्हर्नमेंट जॉब लागला. आणि जॉब लागल्यावर सुद्धा त्याला कुठेतरी हुरहुर वाटत होती की खरंच आपल्याला कामासाठी बोलवलं आहे, पण हे सक्सेस होईल का, कारण तो वेटिंगला होता. मग आपल्याला पुन्हा बोलवतील का, असा त्याच्या मनात प्रश्न होता. बघा, जानेवारी महिन्यात त्याला त्याच्या मनासारखं काम लागलं, पण तो वेटिंगला होता. त्यानंतरनं तुम्हाला सांगते, जून महिन्यात
24 जूनला त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं आणि बघा सगळं काही सक्सेस झालं आणि आज त्याच्या मनासारखा जॉब त्याला मिळाला आहे. आज तुम्ही विचार करू शकता एक गव्हर्नमेंट जॉब, छोटी मोठी नोकरी कोणती असू द्या, तर बघा गव्हर्नमेंट जॉब असेल तर आपल्याला पेमेंट किती मिळू शकतं. त्याला पेमेंट त्याच्या मनासारखं आहे, जॉबसुद्धा त्याच्या मनासारखा त्याला लागलेला आहे आणि तो आज रत्नागिरीमध्ये जॉबवर आहे, म्हणजे तो कामाला आहे. आणि तिथे सुद्धा एक स्वामींचं मठ आहे, केंद्र आहे, त्याने तिथले सुद्धा फोटो मला पाठवले होते. तर तिथे सुद्धा तो प्रत्येक गुरुवारी न चुकता आजही स्वामींच्या मठात दर्शनाला जातो. तर बघा सांगायचा उद्देश माझा एवढाच आहे की तुम्ही जर या पारायणाला बसायचं असेल तर नक्की बसा. कारण बघा तुम्ही केलेली सेवा जी आहे ना, मन लावून केलेली सेवा तुमची कधीच वाया जाणार नाही. आपल्या प्रत्येक सेवेचा हिशोब स्वामी महाराजांकडे असतो आणि योग्य वेळ आली की ते आपल्याला भरभरून देत असतात. बघा योगायोगाने तो माझ्याकडे आला होता. त्याची ती परिस्थिती बघून मला सुद्धा खरंच खूप वाईट वाटलं. त्याला घेऊन मी केंद्रात गेले. केंद्रात गेल्यानंतर सेवा घेतली. सेवा घेतल्यानंतर बघा 4 ते 6 महिन्यातच त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळाला. तुम्हाला जर जवळ स्वामींचं मठ असेल, केंद्र असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच पारायणाला बसा. आणि जर तुम्हाला तिथे शक्य होत नसेल तर तुम्ही घरीच दररोज 8 दिवसासाठी श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण नक्की करा. आणि दररोज तुम्हाला जर नोकरीच्या काही अडचणी असतील, म्हणजे मनासारखी नोकरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय नक्कीच दररोज पठण करा. याचे सुद्धा खूप चमत्कारिक फायदे आहेत. बघा सांगितले म्हणून सेवा करणं असं करू नका. केलेली सेवा अगदी मन लावून करा. तुमच्याकडून जर दररोज होत नसेल, वेळ मिळेल तशी केली ना तरी चालेल, फक्त ती सेवा तुम्ही मन लावून करा. केलेली सेवा आपली कधीही वाया जात नाही. आता बघा गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचं पारायण आता आपल्या केंद्रात चालू होत आहे. तुम्ही नक्की तिथं पारायण करा. जर तिथे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालेल. फार काही पूजा मांडणी त्याची वेगळी नसते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून तुम्ही हे पारायण करू शकता. पारायण केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसात चमत्कारिक असे अनुभव बघायला येणार, म्हणजे बघायला मिळतील. हा स्वतः अनुभव घेऊन बघा, कारण हा माझ्या बाबतीत घडलेला सगळ्यात मोठा अनुभव आहे. पुढील अनुभव मी तुम्हाला नक्की एखाद्या दिवशी परत शेअर करेल, कारण तो सुद्धा खूप छान अनुभव आहे, म्हणजे तो मला आलेला आहे. आणि बघा आपण स्वामींच्या सेवेत आलो ना तर आपल्याला काही ना काही छोटमोठे अनुभव नक्कीच येतात. कारण बघा महाराज आपली केलेली सेवा कधीही वाया जाऊ देत नाहीत. फक्त तुम्ही संयम ठेवा आणि योग्य वेळ येण्याची वाट बघा. महाराज तुम्हाला भरभरून देतील. तर हा होता छोटासा अनुभव. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.